अरे भावा इकडे येऊन उभा राहिलाच वे तो सोन्या सकाळच्यानं तुला गावभर हुडकायला लागलाय. काय ना रे टेन्शन नाही त्यामुळे इथे येऊन बसलोय. बोल की काय म्हणतोस? काय नाही तो सोन्या म्हणून सुद्धा पिक्चर बघायला जाऊया मग. इथं आयुष्याचा पिक्चर झालाय. पैसा नाही काम धंदा नाही. भाऊ आयुष्यभर आपण बेरोजगार म्हणून जगायचं काय रे? काकू सुनील कुठं आहे? अरे कवापासनं आवाज देत्या ओ दिना घरातनं बघ जा झोपला असल. ए सुन्या सुन्या ए काकू नाही की घरी? कुणाच ठाक नाही तर हुदळला असेल कुठेतरी बघ जा. सरपंच हो सरपंच. इकडे बस. ती यादीच काय झालं रे? तालुक्याला यादी पाठवायची राहिल्या त्यात काही पोरांची नावं राहिल्यात. कसं आहे गावातलं एक सुद्धा पोरगं त्यात राहता कामा नाही. सगळीला म्हणत कामाला व ह्यांच्यावर कोंबडत गल्ली बोळातनं ही कर ती कर काय तू उसापात्या करत काय सांगतो. सगळ्यांची नावं टाकायचीस. मला जेवढी नावं माहिती आहेत तेवढी टाकल्यात. आता तुम्ही सांगा 4 नावं कुठली राहिली असली तर. पहिले नाव त्या सोन्याचं टाक. नंतर त्याच्या मग चिंचत आहे तीन त्रिकूट त्यांची नावं टाक. जाऊ देत गावाची पिढा एकदा बाहेर. ते मालनबाईचं पोरग होय ते चांगलं पोरग आहे की शिकलेलं पोरग आहे. गावात सगळ्यांनी मदत करतोय. चौ काय तुझा जावळ वगैरे आहे काय रे? त्याचं लई कौतुक करायला लागलायस. आणि एवढा जर तो शहाणा असता तर कधीच कामाला लागला असता रे मागच. काय सांगू नको त्याचं. त्याच्या आईला तो एकटाच आहे. कुठं जाईल बिचारीला सोडून तू? तू त्याची लई वकील करायला लागलायस रे. काय पगार बिगार तो देते काय ती? एक काम कर जा त्याचं नाव घाल. बाकीच काय एक्स्ट्रा बोलू नकोस. जाऊ ते सगळीत पोंगल बरं ठीक आहे देतो यादीत नाव. जा. घर घर मनाला या घालू कसा बांध ग हवसची रात चाकू बांध ग जादू मंतरली कुणी सपनात झालं कुणी नशिबी भोग असा धावला. जाऊन इथे बसले याला गावभर ओळखते. गाण्या काय रे बाबा इथं बसलायस? लागलोय पेपरात जाहिरात बघायला. तुला आणि त्या सुन्याला सकाळपासून ओळखतोय गावभर. सुन्या कुठे दिसला काय? उशीर झालं पेपर वाचत बसलोय मी. सुन्या काय दिसलेला नाही. पण त्या आक्यानं सांगितलंय सुन्या नदीकडे जाताना दिसलाय. जीव बिव द्यायला गेलाय का काय? तुला लागा कायम तसलं चुचतंय. कधीतरी चांगलं बोलत जा की. कशाला जीव देतोय? अरे नाही रे मी चेष्टा केली रे. चेष्टा काय लागा? सुन्या काय तसलं पोरग आहे होय? काय आईसोबत भांडणं करणारा? आईवर लय जीव आहे त्याचा. तुला काय सांगत बसलोय मी. मला लय काम आहे. बर ते सोड. एखादं जाऊ पिक्चर आलाय का नाही कुठला नवीन? इथं खिशात नाही दमडा आणि पिक्चरला चल म्हणतोय शेंबडा. अरे इथं भाव आहे की इथं यो. तू का तिकिटाचं टेन्शन घेतलंयस? अरे इथं अख्खं गाव बेरोजगार म्हणून बोंबलायला लागलंय. काय तर कामाधंद्याचं बघितलं पाहिजे. कामाधंद्याचं नंतर बघू, आधी पिक्चर बघू. आणि ती तेवढं सुन्याला तेवढं हुडकून आण आणि जबाबदारी तू घ्यायची. बरं चालतंय चल. बर हा. मी जातो आणि घरचं काय असेल ते आवरतो. बर तू सुन्याला घेऊन पटकीनं ये. मी चालतंय. तिथं थांबतो आवरून. हा. आता मी जातो. तू पण जाऊन आवरून ये. चालतंय मी सोन्याला घेऊन येतो लगेच. लगेच ये. मोबाईल घे तुझा. आईला गण्याला आणि सुन्याला तर बोलणार मोठं मी. खिशात तर झट रुपया नाही. ठीक आहे असो बघू पुढल्या पुढं काय करायचं ते. एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे. काय बघतेस गाणे? कुठं चाललाय सोन्या? आली का काळी मांजर आडवी? बोक्याच्या मागं मांजरच येणार ना, नाहीतर काय मग कुत्री येणार? बोल की गाणे काय काम आहे? नवीन एक पिक्चर आलाय, जाऊया का आपण बघायला?
नाही 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 नाही, तुझं तू जाऊन ये, मला काय जोडायचं नाही. फादर बोंबालतय, घरी काम आहे तिले. मी तुला चल बोलले तर कधी आलायस तू? जाते मी रोहण्याला बघते, विचारते येते का त्याला तू. हा चालतंय चालतंय, जा जा. आय्या बरं झालं रोहन इथं दिसला. आयला ही बाई आणि इकडे कशी काय बघा आता काय म्हणत्या काय माहित. थांब की रोहन्या, कुठे चाललायस? चाललोय जरा सुन्याकडं. नवीन एक पिक्चर आला, आपण जाऊया का बघायला? हे पिक्चर, हे पिक्चर काय नसतंय आणि ते बघून काही उपयोग पण नाही. तू एक काम कर, आज संध्याकाळी मंदिरात ये, मी पण येतो, आपण तिथं भेटूया. आणि मी तुझ्यासाठी काही तर प्राईज गिफ्ट आणले. आय्या खरंच माझ्यासाठी सरप्राईज? होय, आणि ते सरप्राईज गिफ्ट तुला एवढं आवडेल का नाही, काही विचारायचं कामच नाही. खरं सांगतोयस? होय, तू येणार नव्हतं नक्की? येते की. बरं चल भेटूया आपण. चालते. अरे सोन्या भावा हित आहे सोय. बोल की काय म्हणतोस? अरे तो सोन्या तुला गावभर हुडकायला लागलाय. त्याचं काय कामाला आता माझ्याकडं? तो म्हणत होता पिक्चर बघायला जाऊया. अरे इथं आयुष्याचा पिक्चर झालाय, काम नाही धंदा, मला नाही जमायचं बाबा. मी पण त्याला तीच म्हणत होतो, पण तो म्हणला मी पैसे घालतो, म्हणून मी तयार झालो. हे बघ, माझी काही इच्छा नाही, तुम्हाला जायचं असेल तर जाऊन तुझं या. आणि माझे गल्लीतलं प्रेम, थोडी थोडी चोरी आणि थोडी थोडी शेंग. त्याला काय काम ए, नाही. काय मी काय म्हणताय? का दाखवलाय एवढा, कुठं आलाय? अरे काय सांगू तुला, अरे घरात नाही येताना अनिता अरे स्वतःहून बोलली माझ्या संग. अरे एवढं भारी वाटलं की नाही, काही विचारायचं कामच नाही. आणीला भेटून आलाय शे. वय अनिलाच भेटून आलोय. अरे भेटून आलोय म्हणजे नुसतं भेटून नाही, अरे तिनं माझी वाट अडवली, वड्यावरून येत होतो काय. मला काय म्हणली माहितीये काय, आपण दोघेजण पिक्चर बघून येऊया काय. मी तिला सांगितलं ती पिक्चर काय नसतंय बरोबर, त्याच्यापेक्षा तिला मीच म्हणलं, तिला बोललो आपण संध्याकाळी भेटूया, तिला पटवून दिलं. अरे तिला मी नुसतं म्हणलं तुझ्यासाठी लय मोठं गिफ्ट आणलंय म्हणून, एवढी खुश झाली का नाही, लय भारी वाटलं मला तर. हा ती आणि वय, ती आणि सकाळी सोन्यासंग गुलुगुलू बोलत उभा होती, मी येताना बघून आलोय. जळा, तुम्ही पण जळा, दुसरे पण जळत्यात, तुम्ही पण जळताय वय. अरे कुठं तरी मित्राचं नशीब फळफळलंय, एक पोरगी मागं लागली आणि तुम्ही जळताय वय. नाही ते सोन्या कुठं, मी कुठं, आणि ते आणि कुठं, त्याला पोरगी लागते वय. अरे तुम्हाला काय करायचंय करा, वेळेवर कट्ट्यावर या तेवढं. आज मजनू बिजी आहे, टाइम मिलेगा तब मैं आऊंगा, नहीं तो नहीं आऊंगा. चलो बाय.